गणपती ही देवता द्वारपाल नाही. गणपतीला दरवाजा बाहेर किंवा चौकटीत बसवल्यानंतर काय झालं होतं याची स्टोरी आपल्या सर्वांना माहिती. सो बेस्ट आहे की गणपती आपण आपल्या घरात पुजावा. सो वास्तुदोष तुमचा 3-4 प्रकारे तयार होतो. एक म्हणजे तुमच्या घराची एंट्रन्स, तुमच्या घरामध्ये असलेलं टॉयलेट सीट, तुमच्या घरामध्ये असलेलं किचन म्हणजे फक्त स्पेसिफिकली गॅस बर्नर, ठीक आहे, आणि तुमच्या घरामध्ये कुठल्या भिंतीला कुठला कलर दिलेला आहे. फक्त वास्तुशांती केल्याने सगळे दोष मिटतात असं एकमेकांना. वास्तुशांती केल्याने वास्तु दोष संपत नाही. वास्तु शांती ही वास्तु पुरुषाचा भोग आहे. प्रत्येक डिरेक्शनमध्ये 8 एंट्रन्स आहेत, त्याच्यापैकी 3 आणि 4ची जे एंट्रन्स तुम्हाला भेटली तर तुमचा स्ट्रगल तिथं 0 डाऊन होऊन जातो. तुम्ही ज्या मार्गाला आहेत त्या मार्गाला एकदम स्पीडअप करण्याचं काम ती डायरेक्शन करतो. आता बेबी प्लॅनिंगसाठी जर स्पेसिफिकली बघितलं ना आपण तर 2 दिशा आपल्याला महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे जेव्हा फॉरेनमध्ये जेव्हा लोक राहतात तिथे, सो तिथे वास्तूचा काही ते चेक करतात का? त्यांची टॉयलेटची डिरेक्शन असेल, एंट्रन्सची डिरेक्शन असेल, बेडरूम्स असतील, ह्या ॲज पर दी वास्तू आहे. कसं काय म्हणजे ते कसं? न्यूमर वास्तू जेव्हा करतो तेव्हा माणसाच्या लाईफमधले 100% जे प्रॉब्लेम आहेत 100% सॉल्व्ह झालेले असतात. 100% अचीव झाले आपलं, पण आता थोडीशी ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. मग त्या केसमध्ये आपण ॲस्ट्रो वास्तू आणि एक फायनल स्टेज येते देवता ॲक्टिव्हेशन. ही साधारण प्रोसिजर किती दिवस चालते? या तिन्ही डायरेक्शनमध्ये जर फॅमिली फोटो येत असतील तर त्या फॅमिलीमध्ये क्लॅशेस क्रिएट करण्याचं काम करतात. गेलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावणं शुभ का अशुभ? मागच्या भागात आपण वास्तूविषयी जी माहिती पाहिली ती एका पार्टमध्ये होती आणि हा आता दुसरा पार्ट आहे ज्यामध्ये आपण बोलणार आहोत वास्तूबद्दल. त्यानंतर घरातल्या कुठल्या अशा जागा आहेत ज्याच्यामुळे आपली वृद्धी होते किंवा रिलेशनशिप, हेल्थ, करिअर या सगळ्यावर या दिशांचा कसा प्रभाव पडतो. त्यानंतर काही मिथ्स आणि फॅक्ट सुद्धा आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्या सर्वांच्या मनातले जे काही प्रश्न असतात त्याची सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. सो वास्तुदोष तुमचा 3-4 प्रकारे तयार होतो. एक म्हणजे तुमच्या घराची एंट्रन्स, तुमच्या घरामध्ये असलेलं टॉयलेट सीट, तुमच्या घरामध्ये असलेलं किचन म्हणजे फक्त स्पेसिफिकली गॅस बर्नर, ठीक आहे. टॉयलेट जेव्हा म्हणतोय तेव्हा फक्त टॉयलेट सीट म्हणतोय आपण. आणि तुमच्या घरामध्ये कुठल्या भिंतीला कुठला कलर दिलेला आहे, ठीक आहे. किंवा आता कर्टन्स नवीन स्टाईलमध्ये आले, पूर्ण सिलिंग टू फ्लोअर कर्टन्स सगळीकडे बघायला भेटतात, त्यामुळे खूप मोठा कलर येऊन जातो. सो कर्टन्सचा कलर सुद्धा त्या तत्वाच्या कलरला मॅच असला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हटलात की एंट्रन्स सुद्धा खूप महत्वाची असतो. एंट्रन्स आपण कधी बघावी की आपण जेव्हा आतून फेस करतोय दाराकडे का बाहेरून फेस करताना? हा सगळ्यात पहिली गोष्ट बेसिक वरती जाऊयात. घराची कुठलीही डायरेक्शन बघायची असेल, कुठलाही ऑब्जेक्ट घरामध्ये कुठे ते बघायचा असतो तो घराच्या सेंटर पासून बघितला पाहिजे. ठीक आहे. कंपास ओपन करताय, लेट से हा स्टुडिओ आहे, मी स्टुडिओच्या सेंटरला उभं राहिलो, ठीक आहे. मी कंपास ओपन केलं, मला माझ्या समोर दिसते नॉर्थ ही डिरेक्शन आहे, ठीक आहे. नॉर्थ या डिरेक्शन समोरच्या डिरेक्शन मध्ये माझं काय ती तुमची ऍक्च्युअल त्या ऑब्जेक्टची किंवा त्या रूमची किंवा त्या ऍक्टिव्हिटीची ती डायरेक्शन झाली. सेम तुमच्या एंट्रन्ससाठी तुम्ही फिरले, तुमच्या एंट्रन्सकडे फेस केलं, तुमच्या कंपासमध्ये कुठली डिरेक्शन दाखवती ती तुमच्या एंट्रन्सची डिरेक्शन. म्हणजे थोडक्यात आतल्या साईडनी बघायचं, दाराच्या आतल्या साईडनी बघायचं. आता त्याच्यामध्ये बायफर्गेशन येतं. प्रत्येक डिरेक्शनला आपण 2 भागांमध्ये डिवाइड करतो. 16 डिरेक्शन आहेत, प्रत्येक डिरेक्शनला आपण 2 भागांमध्ये केलं तर 32 एंट्रन्सेस बनतात. 32 एंट्रन्सेस पैकी 8 अशा एंट्रन्सेस असतात ज्या तुम्हाला खूप मोठं बनवण्याचं काम करतात. फायनान्शियली म्हणा, सोशली म्हणा. ह्या ज्या एंट्रन्स आहेत ज्याला आपण 3 आणि 4ची एंट्रन्स म्हणतो, ठीक आहे. सुरुवातीला प्रत्येक डिरेक्शनमध्ये 8 एंट्रन्स आहेत, त्याच्यापैकी 3 आणि 4ची जे एंट्रन्स तुम्हाला भेटली तर तुमचा स्ट्रगल तिथं 0 डाऊन होऊन जातो. तुम्ही ज्या मार्गाला आहेत त्या मार्गाला एकदम स्पीडअप करण्याचं काम ती डायरेक्शन करते. पण ज्या बाकीच्या डिरेक्शन आहेत त्या ट्रीटेबल आहेत. असं नाही की त्याला काहीच नाही करू शकत आपण किंवा त्या ट्रीट होत नाही, त्या ट्रीटेबल आहे. त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत. जर ट्रीटेड नसतील तर, पण ट्रीटेड असतील तर त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट 0 डाऊन होऊन जातात आणि तुम्ही तुमच्या मार्गाला मोकळे, ठीक आहे. पण ह्याच्यापैकी 32 एंट्रन्सेस पैकी 8 चांगल्या आहेत, ठीक आहे. उरलेल्या ट्रीटेबल आहेत. पण अगेन 5 अशा एंट्रन्सेस आहेत ज्याला आपण S5 to W1 ची एंट्रन्स म्हणतो, ठीक आहे. ज्याला आपण साऊथ वेस्ट नैऋत्य डायरेक्शन मध्ये असलेली एंट्रन्स म्हणतो. ही जी एंट्रन्स आहे ही अनट्रीटेबल आहे. जनरली आजपर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार ज्या व्यक्ती बँकरप्ट झाल्यात
ज्यांचे बिझनेसेस बँकरप्ट झालेले आहेत, ओके. सडन डेथ्स झालेल्या आहेत, ठीक आहे, घरामध्ये सडन डेथ झालेल्या आहेत, याच्या व्यतिरिक्त काही अशा मेजर प्रॉब्लेम्समध्ये अडकलेले आहेत ज्याच्यातून आता बाहेर पडणं अवघड आहे. अशा क्लायंट्सची जी एंट्रन्स आहे ही साऊथ वेस्टमध्ये 101% आम्हाला भेटलेली आहे. बरं. ओके. गॅरंटेड. बरेचसे असे कन्सल्टंट आहेत मार्केटमध्ये साऊथ वेस्टसाठी तुम्हाला लाखो रुपयांच्या रेमेडी विकतील, बट त्या काम करणार नाहीत. ओके. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्ट हे दोन असे सेन्सिटिव्ह झोन आहेत. याच्यामध्ये जर एंट्रन्स साऊथ वेस्टमध्ये जर एंट्रन्स असेल रेमेडी काम करणार नाही. नॉर्थ ईस्टमध्ये किचन टॉयलेट असेल तर ते काम करणार नाही. सो अशा फंद्यामध्ये नका फसू जिथं तुम्हाला नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्ट या दोन डिरेक्शनसाठी रेमेडी विकली जाते. कारण काय आजकाल जेन्युइन कन्सल्टंट ओळखणं खूप मुश्किल झालंय, कारण इतके रील्स आणि इतके ऍड्स करतात स्वतःचे, त्यामुळे लोक खूप कन्फ्युजन असतात लोकांच्या मध्ये त्याबद्दल. राईट. सो हे तुम्ही आता पॉडकास्ट मध्ये सांगितलं ते खूप बरं झालं ऍक्च्युली. त्यामुळे ना लोकांच्या मनातले संभ्रम दूर होतील या गोष्टींना. राईट. सो भारतामध्ये कसं आपल्याला इतिहास आहे सगळा वास्तूचा, बरेच वर्षांपासून आपल्याकडे चालू आहे. तर भारतामध्ये कसं वास्तू कन्सल्टंटला बोलवतात आणि प्रॉपर वास्तुशास्त्राचा अभ्यास करून वास्तूची रचना केली जाते. पण जेव्हा फॉरेनमध्ये जेव्हा लोक राहतात तिथे, सो तिथे वास्तूचा काही ते चेक करतात का की वास्तू अशी असली पाहिजे, किंवा कन्सल्टंटला बोलवतात का तिथे? ऍक्च्युली वास्तुशास्त्र हे इंडियन आहे, हो राईट, आपली विद्या आहे. सनातन धर्म, हिंदू धर्म ह्या आपली ही विद्या. करेक्ट. आता फॉरेनचं जर विचारलं तुम्ही तर फॉरेनचे सुद्धा काही क्लायंट आहेत, UK, US, जर्मनी. काही महिन्यांपूर्वी आम्ही जर्मनीमध्ये होतो, एका फॅक्टरीसाठी काम करण्यासाठी तिथे गेलो होतो. ऑफकोर्स इंडियन होते, त्यांना तिथं फॅक्टरी सेटअप छोटासा करायचा होता, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी गेलो होतो. तिथं गेल्यानंतर किंवा ऑनलाईन जे आम्ही US, UKचे जे क्लायंट्स करत असतो, इंडियन लोक असतात, यांच्यासाठी रिसेंटली आम्ही घर बघत होतो. त्यांनी एक 8 ते 10 घरं आम्हाला दाखवली, प्लॅन शेअर केले, आम्ही त्याला ग्रेड करून बघितलं. ग्रेड केल्यानंतर असं समजलं की ह्यांनी जी 10-11 घरं आपल्याला दाखवलीत ह्याच्यापैकी 8 घरं ही ॲज पर वास्तू आहेत. त्यांची टॉयलेटची डिरेक्शन असेल, एंट्रन्सची डिरेक्शन असेल, बेडरूम्स असतील, ह्या ॲज पर दी वास्तू आहेत. कसं काय म्हणजे ते कसं? आय डोंट नो. म्हणजे ते वास्तुशास्त्र एक्झॅक्टली फॉलो करतायत का त्यांनी त्याला काहीतरी वेगळं नाव दिलेलं आहे. आता इंग्रजांचं जर सिम्पली बघितलं आपण, इंग्रजांनी बऱ्याचशा गोष्टी भारतातून पुन्हा घेऊन गेले. भारताचं शास्त्र असेल, भारताचे विचार असतील, भारताची संपत्ती असेल, बऱ्याचशा गोष्टी ते भारतातून घेऊन गेले. ठीक आहे. वास्तुशास्त्र एक त्यापैकी असू शकतं. आज व्हाईट हाऊस जर बघितलं तर, म्हणजे आम्ही तिथपर्यंत गेलो नाही, पण जे काही स्ट्रक्चरली त्याच्याबद्दल आम्ही ऐकलंय किंवा आपण गुगल अर्थ वगैरे हे जे काही ऍप्लिकेशन आहे त्याच्या थ्रू आपण बघत असतो, त्याच्यानुसार आम्हाला एवढं माहिती की व्हाईट हाऊस सुद्धा तुमचा ॲज पर वास्तुशास्त्र बनलेलं आहे. आपल्या जवळची कंट्री दुबई घेऊयात. दुबई फेमस कंट्री आहे. दुबईला फेमस बनवण्यामागचं कारण किंवा ट्रॅव्हलर्ससाठी आकर्षण बनण्याचं कारण त्या सिटीचं प्लॅनिंग जे ते आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या जे सिटीचं प्लॅनिंग आहे ते ॲज पर वास्तू करून घेतलेलं आहे. आता मी ह्याला वास्तुशास्त्र जे असं नाही म्हणत, त्यांच्या वेगळ्या काही कन्सेप्ट असतील, त्यांच्या वेगळ्या काही फंडामेंटल्स असतील, बट ते ॲज पर दी वास्तू आहे, त्यामुळे त्या सिटीची ग्रोथ तशी चालली. त्या बुर्ज खलिफा ही जी काही बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर त्यांचे जे नदीचे जे रस्ते तिथं असलेले हे सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने चेंज करून घेतलेले. त्यांचे जे वॉटर फ्लो आहेत सगळे ते नॉर्थ टू ईस्ट आहे. जी त्यांची सगळ्यात हायेस्ट टॉलेस्ट बिल्डिंग ही एक्झॅक्टली साऊथ मध्ये. हे का? इव्हन तुम्ही जर बघितलं तिथं ज्या मॉस्क आहेत, मस्जिद ज्या बांधल्या गेलेल्या ह्या एक्झॅक्टली 0 डिग्रीला बांधल्या गेलेल्या आहेत. त्यांना मग तुमच्या रस्त्याचा मार्ग कसा चाललाय किंवा रस्त्याचं वळणं कशी चालली त्यांनी फरक नाही पडत. 0 डिग्री रस्ता जर तुमचा सरळ चालला असेल ना, त्यांची मॉस्क तिरकी आहे, बिकॉज ते फॉलो करतात. 0 डिग्री ते मानतात. बरोबर. तिथे सुद्धा हे शास्त्र फॉलो होतं म्हणजे. राईट. सो हे मॅटर नाही करत की तुम्ही इंडियामध्ये फॉलो करताय की बाहेर फॉलो करताय, इट डझंट मॅटर. ठीक आहे. प्रत्येकाकडं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टीला फॉलो केलं जाते. त्याचा बेसच पंचतत्व आहे का? या सगळ्याचा बेस पंचतत्वावर आधारित आहे? नाही. पंचतत्व एक वेगळं फंडामेंटल आहे. ठीक आहे. पंचतत्व आपल्याला दाखवते की त्या डिरेक्शनचं किंवा त्या झोनचं ऍट्रिब्यूट कशाच्या रिलेटेड आहे, इथं काय टाईपच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता, ते आपल्या तत्वानुसार ठरतं. आणि डायरेक्शनच्या गुणधर्मानुसार तत्व ठरलेली आहेत. तत्व ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी, पण आपण त्याला रिलेट करतो वास्तूशी, की जेणेकरून आपण मॅक्सिमम आउटपुट याच्यातून काढू शकतो. असं आहे.
सो तुमचा USP जो आहे की म्हणजे तुमच्याकडे बरेचसे क्लायंट्स बेबी प्लॅनिंगसाठी कन्सल्ट करण्यासाठी येतात की वास्तूमध्ये काय चेंजेस केल्यावर आमची म्हणजे फॅमिली वाढू शकते किंवा कन्सिव्ह करायला हेल्प होऊ शकते, तर त्याबद्दल काय सांगा? आता बेबी प्लॅनिंगसाठी जर स्पेसिफिकली बघितलं ना आपण, तर 2 दिशा आपल्याला महत्वाच्या आहेत. एक म्हणजे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, जी डायरेक्शन मी तुम्हाला सांगितली की रिक्रिएशनची डायरेक्शन आहे, आणि वेस्ट ही डायरेक्शन जी मॅनिफेस्टेशन किंवा मॅनिफेस्टेशनला फायनलाइज करण्याचं काम करते. हे दोन्ही डायरेक्शन तुमचे वास्तुदोष मुक्त पाहिजे. ठीक आहे. ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट या डायरेक्शनमध्ये जर टॉयलेट सीट असेल, किचन असेल, तर 101% तुम्हाला कन्सिव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात. ठीक आहे. ज्या घरामध्ये या डायरेक्शनमध्ये वास्तुदोष आहे त्यांनी, जसं आपण 16 डायरेक्शनमध्ये बोललो तसे ते ट्रीट करून घ्यावेत. त्या जागेवरती एखादा बाळाचा फोटो हा लावणं तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल, की जेणेकरून तुमचं रिक्रिएशन किंवा तुमची जी थॉट प्रोसेस आहे त्या डिरेक्शनने चालेल. ठीक आहे. सेम वे वेस्ट ही जी डिरेक्शन आहे, पश्चिमी जी दिशा आहे, या डिरेक्शनमध्ये जर टॉयलेट असेल, किचन असेल, तर कन्सिव्ह होऊ शकतं, पण एन मोमेंटला, डिलिव्हरीच्या मोमेंटला काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. ठीक आहे. तर वेस्ट या डिरेक्शनमध्ये जर लाल रंग असेल, किचन असेल, टॉयलेट असेल, तर त्याला ट्रीट करून घेणं गरजेचं आहे. सो ह्या 2 डिरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत, ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट आणि वेस्ट. या डिरेक्शनमध्ये जर वास्तुदोष असेल तर बेबी कन्सिव्ह करण्यासाठी किंवा बेबी डिलिव्हर करण्यासाठी 101% प्रॉब्लेम येणार. एक रिसेंट केस आहे, बेबी प्लॅन झालं, कन्सिव्ह झालं, सगळ्या गोष्टी एन मोमेंटपर्यंत व्यवस्थित चालल्या. ठीक आहे. कॉल्स कंटिन्युअसली चालले होते क्लायंटसोबत की सर सगळं चाललंय व्यवस्थित आहे, सगळे रिपोर्ट्स न्यूट्रल आहेत. नंतर काही दिवस त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट तुटला. मागचे एक जसं की शेवटचे 2-3 महिने जे असतील तर कॉन्टॅक्ट तुटला. त्यांनी काय केलं, ऑलरेडी एक बेबी होतं घरामध्ये, मुलगी होती लहान, त्यांच्या लर्निंगसाठी एक पिनबोर्ड आणला. पिनबोर्ड ज्याला रेड कलरचं वेल्वेट होतं. बोर्डची साईज बरीच मोठी होती आणि तो वेस्टमध्ये सेट केला. आणि लास्ट मोमेंटला जेव्हा बेबी तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे तेव्हा त्यांना न्यूज भेटली की बेबी पोटातच गेले. त्यांचा आम्हाला फोन आला, सगळं त्यांचं जे काही विधी असतात ते झाले. 15-20 दिवसांनी आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्याच्यानंतर समजलं की घरामध्ये असा चेंज त्यांनी केला होता, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला. सो एकदम लहान गोष्ट ही आपल्याला ऐकायला गिमिकी वाटते, डोक्यातही आपल्या येणार नाही ना की असं. आणि थर्ड पर्सन ज्यांनी हे एक्सपिरियन्स केलेलं नाहीये किंवा ज्यांना याच्याविषयी एक्झॅक्टली माहिती नाही, गिमिकी वाटू शकतं. बट अंटिल अँड अनलेस तुम्ही याचा एक्सपिरियन्स घेताय तोपर्यंत तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार या गोष्टीवरती. आणि वास्तुशास्त्र प्रॅक्टिकल गोष्ट आहे, खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आपण त्याला शास्त्र म्हणतोय, राईट? शास्त्र म्हणतोय. शास्त्र म्हटल्यानंतर की एक काहीतरी इफेक्ट आहे आणि काहीतरी कॉज आहे. सो ह्याच्यामध्ये शुभ अशुभ असं काही नाहीये की इथे हे असेल तर शुभ आहे, इथे हे असेल तर अशुभ आहे, असं नाही. देर इज अ इफेक्ट अँड देर इज अ कॉज. काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये घडतंय आणि त्याच्या मागे काही ना काहीतरी रिझन आहे. त्या रिझनला फक्त तुम्हाला टॅकल करायचं आहे, त्या रिझनला फक्त ट्रीट करायचं आहे. दॅट्स इट. हे वास्तुशास्त्र आहे. अतिशय छान सिंपल भाषेत तुम्ही याचं सांगितलं अर्थ. मस्त. तर तुमचं कामाची पद्धत कशी असते? सपोज तुमच्याकडे एखादा क्लायंटने अप्रोच केलं तुमच्याकडे, तर काय प्रोसिजर कशी असते, तुम्ही कसं डील करता? सगळ्यात पहिलं तुमच्याकडे तुमच्या घराचा फ्लोअर प्लॅन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. फ्लोअर प्लॅन जेव्हा येतो तेव्हा तुमच्या फ्लोअर प्लॅनला 16 डायरेक्शनमध्ये डिवाइड केलं जातं. बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम असतो की आमच्याकडे फ्लोअर प्लॅन नाही आहे किंवा 16 डायरेक्शनमध्ये डिवाइड करणं आम्हाला पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. त्या केसमध्ये ड्राफ्ट्समन असतात किंवा तुम्ही आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, ज्याच्याने तुम्हाला आम्ही ड्राफ्ट्समनचा कॉन्टॅक्ट देतो आणि फ्लोअर प्लॅन तुम्ही त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता. फ्लोअर प्लॅन इज द व्हेरी बेसिक थिंग जेव्हा तुम्ही वास्तू बघताय. ठीक आहे. जर कोणी तुमच्या घरामध्ये विदाउट फ्लोअर प्लॅन येत असेल तर ते चुकीचं आहे. विदाउट फ्लोअर प्लॅन शिवाय तुम्हाला ना ॲक्युरेसी येणार आहे ना प्रिसिजन येणार आहे. जे तुम्ही एक्सपेक्ट करताय ते जे पाहिजे तुम्हाला त्याच्यासाठी ॲक्युरेसी आणि प्रिसिजन दोन्ही गरजेचं आहे. त्यामुळे फ्लोअर प्लॅन इज द मस्ट. ठीक आहे. फर्स्ट व्हिजिट होते. फर्स्ट व्हिजिटमध्ये आपण तुमच्या घराचं ॲक्टिव्हिटी, युटिलिटी आणि ऑब्जेक्ट्स हे ऑडिट करत असतो. म्हणजे AOU, ॲक्टिव्हिटी, ऑब्जेक्ट्स आणि युटिलिटी यांचं ऑडिट घेत असतो. घरामध्ये कुठले कलर्स आहेत, घरामध्ये कुठं कुठल्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत, वर्क स्टेशन कुठं आहे, गॅस बर्नर कुठं आहे, टॉयलेट्स कुठं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्हाला चेंजेस सांगितले जातात. हे चेंजेस व्हायला ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना जातो. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये क्षुल्लक चेंजेस असतात.
काही केसेसमध्ये जसं नॉर्थ ईस्ट असेल आणि साऊथ वेस्ट असेल या डिरेक्शनमध्ये फक्त मेजर वास्तुदोष असल्यामुळं आपल्याला ते शिफ्ट करायला लागू शकतं किंवा कन्स्ट्रक्शनल चेंजेस असू शकतात. Okay. ठीक आहे. हे झाल्यानंतर 1 ते 1.5 महिना जातो या सगळ्या प्रोसेसला. चेंजेस झाले की 21 डेज टू 30 डेजमध्ये आपल्याला क्लायंट्सकडून फीडबॅक यायला सुरू होऊन जातो की वी आर फीलिंग समथिंग, आमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चेंजेस व्हायला सुरुवात झालेली. ही एक परफेक्ट वेळ असते की जेव्हा आपण सेकंड व्हिजिट क्लायंटकडे प्लॅन करतो, ज्याच्यामध्ये आपण काही गोष्टी न्यूमरोलॉजिकली किंवा आपण त्याला न्यूमरो वास्तू असं नाव दिलेलं आहे, न्यूमरोलॉजिकली काही गोष्टी त्या क्लायंटला स्पेसिफिक रिकमेंड करत असतो. हे झालं सेकंड. ठीक आहे. जसं आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीला 3 प्रकारचे गुणधर्म आहेत. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला 3 प्रकारचे गुणधर्म आहेत, राजसिक, सात्विक आणि तामसिक. प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या गुणधर्मांमध्ये बसवणं किंवा ते जे नॅचरली बनलेले आहेत, ज्या कामासाठी किंवा ज्या टाईपच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी बनलेले आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या स्वभावामध्ये इम्प्रूव्ह करणं हे आपण न्यूमरोलॉजीमध्ये किंवा नेम करेक्शन असेल किंवा घरामध्ये काही ऑब्जेक्ट्स एका स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये ठेवल्यामुळं त्या व्यक्तीला जर हेल्प होत असेल तर हे सगळं प्लॅनिंग आपण न्यूमरो वास्तूमध्ये करत असतो. सेम न्यूमरो वास्तू जेव्हा करतो तेव्हा माणसाच्या लाईफमधले 100% जे प्रॉब्लेम आहेत 100% सॉल्व्ह झालेले असतात. आता अगेन व्यक्तीची इच्छा असते, क्लायंटची इच्छा असते की आता मी स्टॅबिलाइज झालो आहे, आता ना 100% अचीव्ह झालं आहे आपलं, पण आता थोडीशी ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. मग त्या केसमध्ये आपण ॲस्ट्रो वास्तू आणि एक फायनल स्टेज येते देवता ॲक्टिव्हेशन. ठीक आहे. म्हणजे काय देवता ॲक्टिव्हेशन म्हणजे जी स्टोरी मी तुम्हाला वैदिक सांगितली होती वास्तुपुरुषांची, राईट. वास्तुपुरुषांच्या अंगावरती 45 देवता बसलेले. ठीक आहे. 45 देवतांना 45 गुणधर्म आहेत. ठीक आहे. त्या व्यक्तीला स्पेसिफिक त्याच्या प्रोफेशननुसार, त्याच्या एक्सपेक्टेशननुसार कुठली देवता हेल्प करू शकते, त्या देवतेला आपण ॲक्टिवेट करण्याचं काम करतो. आता ॲक्टिवेट करणं म्हणजे काय, सिम्पल मेथड असते. स्टड्स येतात, काही छोटे मेटलचे स्टड येतात किंवा कलरच्या टेप्स येतात, त्या आपण त्या स्पेसिफिक लोकेशनवरती, त्या देवतेच्या स्पेसिफिक लोकेशनवरती अप्लाय करत असतो की जेणेकरून त्या देवतेला आपण पोक केल्यासारखं म्हणजे पॉपअप करतो थोडक्यात, की प्रभाव वाढवण्यासाठी, की एकदम एक्स्ट्रीम रिझल्ट पर्यंत तुम्हाला ते आणून सोडतात. ॲस्ट्रो वास्तू आणि देवता ॲक्टिव्हेशन. ॲस्ट्रो वास्तूमध्ये ॲस्ट्रॉलॉजिकल जी तुमची कुंडली असते, ज्याला आपण बर्थ चार्ट म्हणतो, त्याच्या प्रमाणे काही प्लॅनेटरी अलाइनमेंट तुमच्या घरामध्ये केल्या जातात. प्लॅनेटरी अलाइनमेंट्स म्हणजे आता जर मला दिसतंय की गुरु तुमचा स्ट्रॉंग आहे, तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु स्ट्रॉंग आहे, तर मी त्या गुरुची जी पोझिशन आहे ती एकदम स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा त्याचे इफेक्ट्स तुम्हाला आणण्यासाठी गुरु तुमच्या घरामध्ये असा सेट करणार की तो बाय डिफॉल्ट तुम्हाला अनइंटेन्शनली हेल्प करत आहे, तुमच्या कार्याला अजून सुखकर बनवत. एक्झॅक्टली असं आपण घराची अलाइनमेंट करत असतो. सो घरातलेच काही ऑब्जेक्ट्स असतात, जसं गुरु जर म्हटलं आपण की ग्रंथ असतील तुमचे किंवा एज्युकेशनल बुक्स असतील, त्या अशा डायरेक्शनमध्ये मी ठेवणार की ते बाय डिफॉल्ट तुमच्या पत्रिकेनुसार आणि तुमच्या वास्तूनुसार तुम्हाला हेल्प करत राहणार, ग्रोथ होत राहणार. आणि हे लाईफ टाईमसाठी, अंटिल अँड अनलेस तुम्ही घरामध्ये काही चेंज करताय असं. ठीक आहे. सो जनरली आपण 3 स्टेपमध्ये काम करत असतो. फर्स्ट स्टेप बेसिक वास्तू, ज्याच्यामध्ये तुमचे 70-80% प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह झालेले असतात. त्याच्यानंतर न्यूमरो वास्तूवरती, जिथं आपण 100% जिथं म्हणतो की 100% तुम्ही रिझल्ट अचीव्ह कराल. ठीक आहे. आणि ॲस्ट्रो वास्तू किंवा ज्याला आपण देवता ॲक्टिव्हेशन पर्यंत घेऊन जातो, ते म्हणजे ॲडव्हान्स ग्रोथ, मोर दॅन 100% आणि एक्सपान्शन, अबंडन्स जिथं आपण एक्सपेक्ट करत असतो तिथं देवता ॲक्टिव्हेशन आपल्यासाठी हेल्प करत असतं. ठीक आहे. आता न्यूमरो वास्तू, ॲस्ट्रो वास्तू हे का आपण अप्लाय करतो, बिकॉज वास्तू इटसेल्फ बेसिक थिंग ही इनफ आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. पण ॲस्ट्रो वास्तू, न्यूमरो वास्तू अशा केसेसमध्ये हेल्प करतात आपल्याला जिथं, आता एक्झाम्पल देतो, एक बिल्डिंग आहे, एका बिल्डिंगची एक विंग आहे किंवा एक साईड आहे, खालून वरपर्यंत सगळे सिमिलर फ्लॅट्स आहेत, राईट. पण फर्स्ट फ्लोअरला जो राहतोय त्याचे प्रॉब्लेम्स आणि 5th फ्लोअरला जो राहतोय त्याचे प्रॉब्लेम्स हे सिमिलर आहेत का? नाही, खूप वेगळे असतात, राईट. पण प्रॉब्लेमचा जो सोर्स आहे तो एकच आहे, त्यांच्या घराची ठेवण, एंट्रन्स आणि ठेवण. आता प्रॉब्लेम्स वेगवेगळे का असू शकतात किंवा डेफिनेशन्स वेगवेगळे का असू शकतात, बिकॉज त्यांची जी डेट ऑफ बर्थ आहे, त्यांचा जो जन्म आहे, त्यांचं जे जन्म ठिकाण आहे, जन्म वेळ आहे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. प्रत्येक गोष्टीचे ॲट्रिब्यूट्स वेगळे आहेत. व्यक्ती तशा प्रकृती तसं म्हणतात, व्यक्तीनुसार हे बदलत जातं. त्यामुळे आपण काय करत असतो की कस्टमाइज करतो गोष्टींना, की न्यूमरो वास्तू की कस्टमाइज झाला तुमचा प्लॅन, आता आम्ही कस्टमाइज करून फक्त तुमच्यासाठीच काम करतोय.
प्रत्येक वास्तू जी बेसिक आहे, हे जे बेसिक आहे हे सगळ्यांसाठी सेम काम करणार आहे. पण आपल्याला जर ॲडव्हान्स करायचं असेल, तुम्हाला जर गोष्टी ग्रोथ एक्सपेक्टेशनपेक्षा जर अजून चांगलं करायचं असेल, तर आपल्याला कुठे ना कुठेतरी या गोष्टींचा सपोर्ट घ्यावा लागतो. ऍडव्हान्स म्हणजे करता तुम्ही म्हणजे हा, ॲडव्हान्स त्याला आपण ॲडव्हान्स स्टेप म्हणतो. पण बेसिक मध्ये सगळ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात. बट तो आपल्या कामाचा पार्ट आहे. असं नाही की आम्ही तुम्हाला काहीतरी अजून ॲडव्हान्स सर्व्हिस देण्याचं काम करतो, असं नाही. तो कामाचा पार्ट आहे. साधारण प्रोसिजर किती दिवस चालते ही? प्रोसिजर कमीत कमी 3 ते 4 महिने जाते. ओके. हा, बिझनेस केसेसमध्ये वर्ष सुद्धा लागतात. जसं फॅक्टरीज, इंडस्ट्रीज, हॉटेलसाठी आम्ही काम करतो, या केसेसमध्ये आम्हाला वर्ष सुद्धा जातात. पण वर्षानंतर जी सेटलमेंट किंवा स्टॅबिलिटी जी तुम्हाला भेटते ती लाईफ टाईम, त्याची आम्ही गॅरंटी घेतो की आता तुम्ही स्टॅबिलाइज झाला. आणि ही प्रोसेस 3 ते 4 महिने चालण्याचं किंवा वर्ष चालण्याचं कारण आहे की आम्ही क्लायंट सोबत आहोत until and unless you are getting results. आता मी 3 व्हिजिट तुम्हाला सांगितलं की असं, याचा अर्थ असं नाही की मी 3 व्हिजिटमध्येच माझं काम संपवलंय. until and unless you are getting results. हे खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. कारण एक कॉन्स्टंट सपोर्ट असणं किंवा काही प्रॉब्लेम आला तर एक पटकन विचारायला कोणीतरी असणं. एक्झॅक्टली. तुम्हाला खोटं वाटेल, रात्री 2 वाजता जरी क्लायंटचा फोन आला ना तरी ते उचलणं माझं काम आहे. हा, दिवसभरामध्ये असू शकतं की कधी ना कधी कॉल्स मिस होऊ शकतात जेव्हा आम्ही समोरच्या व्यक्तीसोबत आहोत. पण ज्या वेळेस आम्ही फ्री आहोत, किंवा एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो, जेव्हा पण क्लायंटचा फोन आला तेव्हा क्लायंटचा फोन उचलला जातो. रात्री 2 वाजता असू द्या, रात्री 10 वाजता असू द्या, एनी टाइम. तो सपोर्ट क्लायंटला गरजेचा आहे आजकाल. आपला फ्लो इतका सुंदर झाला ना आजच्या पॉडकास्टचा की प्रत्येकाच्या मनातले प्रश्न जे असतात ते आज आपले सगळे इथे आपल्या प्रेक्षकांना याची उत्तरं आज नक्कीच मिळाली असणार आहेत. तर आता आपण वळूया मिथ्स आणि फॅक्ट्स या सेक्शनकडे. सो बऱ्याच जणांच्या मनात वास्तूविषयीचे बरेच मिथ्स असतात, ते खरंच आहेत किंवा नाही ते तुम्ही आज क्लॅरिटी द्या आम्हाला त्याची. ठीक आहे. सो मी एक प्रश्न विचारते, त्याच्यामागे तुम्ही सांगा त्याचे हे खरं आहे का, त्यात तथ्य आहे का नाहीये. ओके. सो दक्षिणामुखी घर नेहमीच अशुभ असतं असं म्हणतात. नाही, दक्षिणामुखी घर नेहमीच वाईट नसतं अंटिल अँड अनलेस तुमची एंट्रन्स साऊथ वेस्ट मध्ये आहे. जर ती साऊथ या डिरेक्शनच्या राईट साईडला म्हणजे साऊथ ईस्ट आग्नेयाच्या साईडला जर असेल तर ती वन ऑफ द बेस्ट एंट्रन्स किंवा वन ऑफ द बेस्ट घर आहे. ओके. ठीक आहे. सो प्रत्येक दक्षिणमुखी घर चुकीचं नसतं. फक्त वास्तुशांती केल्याने सगळे दोष मिटतात असं एक मिथ आहे. वास्तुशांती हा तुमचा विधीचा पार्ट आहे. ठीक आहे. बट बेसिक वास्तू त्यासाठी तुमचा क्लिअर असला पाहिजे. वास्तुशांती केल्याने वास्तू दोष संपत नाही. वास्तुशांती ही वास्तू पुरुषाचा भोग आहे किंवा वास्तू पुरुषाचा तो मान आहे, तो देण्यासाठी आपण ते करतो. पण यामध्ये तुमचे वास्तूचे जे बेसिक्स आहेत ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. खडेमीठ बाथरूम मध्ये ठेवल्याने निगेटिव्हिटी कमी होते. हा, खडेमीठ बाथरूममध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर खडेमीठामध्ये एक स्पेसिफिक टाईपचे आयन्स असतात, ते व्हायब्रेट होऊन त्याच्यामुळं निगेटिव्हिटी कंट्रोल होण्यासाठी हेल्प होते. बट टॉयलेट सीटमुळं जे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत ते त्यांनी दूर नाही होत. त्यासाठी तुम्हाला टॉयलेट सीट ट्रीट करणं गरजेचं आहे. गणपतीचा फोटो किंवा मूर्ती मुख्य दरवाजावर लावणे. 99% घरांमध्ये गणपतीचा जी मूर्ती आहे किंवा फोटो हा दरवाजावरती बघायला भेटतो म्हणजे भेटतो. गणपती आहे ना ही एक विद्येची देवता आहे. राईट. गणपती ही डिसिजन मेकिंग किंवा तुमचे थॉट प्रोसेस किंवा विद्या ग्रहण करण्याची क्षमता तुम्हाला देणारी देवता आहे. ह्या देवतेला आहे ना आपण घराच्या नॉर्थ ईस्टमध्ये पूजलेलं सगळ्यात बेस्ट आहे. राईट. घरामध्ये पूजलेलं बेस्ट आहे, दरवाजावरती नाही. गणपती ही देवता द्वारपाल नाहीये. आणि गणपतीला दरवाजा बाहेर किंवा चौकटीत बसवल्यानंतर काय झालं होतं याची स्टोरी आपल्या सर्वांना माहिती. अगदीच. राईट. सो बेस्ट आहे की गणपती आपण आपल्या घरात पूजावा. दरवाजावरती जर तुम्हाला काही गोष्टी लावायच्या असतील तर स्वस्तिक, ओम, मोरपंख असे जे पॉझिटिव्ह सिम्बॉल्स आहेत आपल्या धर्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये हे तुम्ही यूज करावेत. सिम्पल. आरसे कुठेही लावले तरी चालतात. ह्याच्यामध्ये आहे ना आरशांची साईज मॅटर करते. आरशे जर तुमचे 3 फुटापेक्षा जर लहान असतील तर ते आयडियली कुठेही चालतात. पण 3 फुटापेक्षा जर जास्त असतील तर ते सगळीकडे चालत नाही. 3 फुटापेक्षा जो मोठा आर्च आहे तो तुमचा नॉर्दर्न, ईस्टर्न आणि वेस्टर्न या डिरेक्शन्समध्ये अलाउड आहे. पण तो जर साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय साईडला किंवा नैऋत्य साईडला जर येत असेल तर तो प्रॉब्लेम क्रिएट करतो. पण त्याच्यासाठी तो सुद्धा ट्रीटमेंट असते. जसं की तुम्ही आरशाच्या 4ही साईडला त्या झोनच्या कलरची टेप लावणं ते बेनिफिशियल ठरतं. असं. ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट असणं अशुभ असतं.
हां, खूप अशुभ काय? असतं. ओके. अशुभ बरोबर. नाही म्हणता येणार, कारण शुभ अशुभ हे फंडामेंटलच नाही. नॉर्थ ईस्टमध्ये जसं स्टार्टिंगलाच आपण बोललो, नॉर्थ ईस्टमध्ये असलेलं टॉयलेट सगळ्यात खतरनाक टॉयलेट आहे. नॉर्थ ईस्ट या डायरेक्शनमध्ये असलेलं टॉयलेट आपल्याला असे डिसिजेस देतं, जसं की कॅन्सर, पॅरालिसिस, हो. ब्रेन ट्युमर, फेस रिलेटेड आजार, बापरे. ज्याच्यातून रिकवर करणं खूप अवघड आहे. ओके. म्हणजे लाईफ टाईम आपल्याला त्या डिसिजेस सोबत Face राहावं करावं लागतं. सो बेस्ट आहे की नॉर्थ ईस्ट ही नीट अँड क्लीन असावी, तिथं कुठलंही टॉयलेट किचन नसावं. ओके. गेलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावणं शुभ का अशुभ? गेलेले व्यक्ती हे पृथ्वी तत्व आहेत, ठीक आहे, स्टॅबिलिटी देण्याचं काम हो. करतात, किंवा पृथ्वी तत्वाचं जे गुणधर्म आहे तो स्टॅबिलिटी आहे. ठीक आहे. ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही गेलेल्या व्यक्तींचे फोटो लावाल त्या डिरेक्शनला स्लो करण्याचं काम ते फोटो करणार. बरं. जसं की नॉर्थ या डिरेक्शनमध्ये जर तुम्ही गेलेल्या व्यक्तींचे फोटो लावले तर ते तुमचे कस्टमर्स, जॉब, अपॉर्च्युनिटीज, मनी सगळं यांना slow स्लो करण्याचं काम करतात किंवा कॉम्प्रेस करण्याचं काम Okay. करतात. सो बेस्ट आहे जर तुम्ही गेलेल्या व्यक्तींचे फोटो घरामध्ये लावत असाल तर ते साऊथ वेस्ट या डिरेक्शनमध्ये लावावे. सगळ्यात बेस्ट न लावलेले बेटर आहे. जेव्हा तुमचा विधी असेल, वार्षिक विधी असतात, तेव्हा तो काढावा, ओके. पुजावा आणि परत तुमचं काम झालं की दुसऱ्या दिवशी तो परत रॅप करून पेपरमध्ये किंवा ऑफ व्हाईट कलरच्या वस्त्रामध्ये रॅप करून योग्य ठिकाणी किंवा तुमच्या कबडमध्ये ठेवून द्यावा. फक्त डिस्प्ले केलेलं नसावेत घरामध्ये कुठे असं. आणि तसंच म्हणजे फॅमिलीचे फोटो लावणं पण शुभ असतं का अशुभ असतं? म्हणजे आता हयात असलेली फॅमिली हयात असलेल्या फॅमिलीचा फोटो लावणं घरामध्ये चांगलं असतं. ते कुठल्या डिरेक्शनला चांगलं असतं? सगळ्या डिरेक्शनमध्ये अलाउड आहे, Okay. फक्त ते डिरेक्शन पॉझिटिव्ह असावे. बरं. ठीक आहे. कुठल्या डायरेक्शनमध्ये नसावं? ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट जी एन्झायटी अँड चर्निंगची डायरेक्शन आहे, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट जी डिस्पोजल आणि एक्सपेंडिचरची डायरेक्शन आहे, ओके. आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट या डिरेक्शन्समध्ये आपले फॅमिली फोटो नसावे. या तिन्ही डायरेक्शनमध्ये जर फॅमिली फोटो येत असतील तर त्या फॅमिलीमध्ये क्लॅशेस क्रिएट करण्याचं काम करतात. ओके. इवन एक रिसेंट केस होती, कपलचा फोटो साऊथ ऑफ साऊथ वेस्टमध्ये लावलेला होता आणि त्यांची बेडरूम पण सेम बेड त्यांचा सेम डिरेक्शनमध्ये होता. त्यांच्यामध्ये एवढे मोठे भांडणं चालू होती की ते आता पूर्णपणे डिवोर्सपर्यंत आले होते. बापरे. सो साऊथ ऑफ साऊथ वेस्ट इज डिस्पोजल. तिथं जी काही ऍक्टिव्हिटी करताय तुम्ही किंवा रिलेशन बिल्ड करण्याचं काम करत बेड आहे, सो त्या रिलेशन side. बिल्ड करण्याचं काम होतंय. फॅमिली फोटो म्हणजे तुमचा कपलचा फोटो तिथं लागला ज्याच्यामध्ये रिलेशन दिसतंय. ज्या काही गोष्टी तिथं ऍक्टिव्हिटी ज्या टाईपच्या चालल्या त्या डिस्पोज ऑफ होणार. बरं. ओके. सो बेस्ट आहे की या 3 डिरेक्शन तुम्ही अवॉइड करा, ईस्ट ऑफ साऊथ बाकी ईस्ट, साऊथ कुठेही? ऑफ साऊथ वेस्ट आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. ओके. बाकी सर्व डिरेक्शनमध्ये सेफली तुम्ही फॅमिली फोटोज लावू शकता. ओके. असं कॅक्टसचं झाड घरात लावणं अशुभ असतं. अशुभ नाही म्हणता येणार, बिकॉज कॅक्टस काटेरी झाड आहे, राईट. काटा जो आहे ना तो फायर एलिमेंट आहे. तो जर साऊथ ईस्टमध्ये किंवा साऊदर्न झोनमध्ये असेल तर तो बेनिफिट देईल, ओके. पण तोच जर बाकीच्या डिरेक्शनमध्ये असेल तो सेम तुमचा लाल रंग आणि किचन म्हणजे गॅस बर्नर ज्या टाईपचं काम करणार सेम तो काम करणार. ओके. सो बेस्ट आहे. अगेन सेम विथ मनी प्लांट. मनी प्लांट बद्दल पण बरीच चर्चा असते हां, की मनी प्लांट नेहमी किचन मध्ये लावावा ज्याने हां. ग्रोथ होते. सो काय आहे त्याच्या मागे Right. तथ्य? आता आपण त्याला मनी प्लांट म्हणतो. आपल्या घरामध्ये एक डिरेक्शन आहे जी मनी आपल्या लाईफमध्ये आणते. कोणती? नॉर्थ, उत्तरी दिशा, राईट. मनी प्लांटला काय आहे? कंटिन्युअस ग्रोथ आहे. जर तुम्ही व्यवस्थितप्रमाणे मनी प्लांटची काळजी घेत असाल तर कंटिन्युअस ग्रोथ देत राहतं. ओके. मनी प्लांट ज्या डिरेक्शनमध्ये जाईल त्या डिरेक्शनमध्ये तो कंटिन्युअस ग्रोथ देण्याचं काम करतो. ठीक आहे. आता मनी प्लांट हा एअर एलिमेंट आहे, त्यामुळे तो साऊदर्न आणि वेस्टर्न या झोनमध्ये आपल्याला चालत नाही. ओके. सो ह्याच्यासाठी बेस्ट डिरेक्शन आहे एकतर ईस्ट किंवा नॉर्थ. ठीक आहे. बरं. जो घराचा तुमचा एक ईस्ट आहे हो. किंवा नॉर्थ आहे, या North दोन side. डिरेक्शनमध्ये मनी प्लांट ठेवलेला एनी हाऊ बेटर आहे. नॉर्थमध्ये असेल तर कस्टमर ऑपॉर्च्युनिटीजला तो प्रोत्साहन देईल. ओके. ईस्टमध्ये असेल तर तुमच्या नेटवर्किंग, कम्युनिकेशन किंवा जो मास मीडिया आहे तुमचा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल. बरं. सो अशा प्रकारे मनी प्लांट आपल्याला हेल्प Okay. करतो. मनी प्लांट कुठेही चांगलं काम नाही करत, अच्छा. म्हणजे कुठेही चांगले रिझल्ट देईल असं नाही. हम्म. ह्या दोन स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये असेल तर तो बेस्ट रिझल्ट जास्त देईल. best. हां. घर घेताना फक्त किचन आणि बेडरूम बघितलं की झालं असं असतं का? नाही, घर घेताना बेसिकली सगळ्या गोष्टी म्हणजे बेसिक 4 गोष्टी बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक म्हणजे एंट्रन्स, किचन, टॉयलेट्स, बेडरूम्स. ठीक आहे. बेडरूम तुमचा निगेटिव्ह झोनमध्ये नसावा, Okay. जसं की ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट या झोनमध्ये तुमचा बेडरूम नसावा. ठीक आहे. टॉयलेटची डायरेक्शन नॉर्थ ईस्टमध्ये नसावी, ओके. किचनची डायरेक्शन नॉर्थ ईस्टमध्ये नसावी आणि एंट्रन्स साऊथ ऑफ साऊथ वेस्ट किंवा साऊथ वेस्ट नैऋत्य जो कॉर्नर असतो ना याच्यामध्ये नसावी. या गोष्टी बघणं गरजेचं आहे तुम्हाला. ओ, बरं. ठीक आहे. बाकी घरामध्ये कुठलाही वास्तुदोष असेल तर तो ट्रीटेबल आहे.
जसं तुम्ही आपण आधी हा, बोलवतो त्या हा. ह्याच्यात सांगितलं. राईट. सो 2 गोष्टी मस्ट आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये असलेलं किचन किंवा टॉयलेट, असा फ्लॅट किंवा असं घर आपण कधीच नाही घ्यावं. ओके. आणि नैऋत्य कॉर्नरमध्ये असलेली एंट्रन्स असं घर आपण कधीच सिलेक्ट नाही. नाही करावं. या 2 गोष्टी. तर एखादी बिल्डिंग जेव्हा आपण फ्लॅट घेण्याचा विचार करतो तर एखाद्या बिल्डिंगमध्ये जर जनरल पूजा झालेली असते पायाभरणीची, त्यानंतर फ्लॅटमध्ये जेव्हा जातो तेव्हा वास्तुशांत करायलाच पाहिजे का नाही केली तर चालते का, म्हणजे असं माझा प्रश्न. ॲक्च्युली वास्तुशांती आणि गृहप्रवेश अशा 2 कन्सेप्ट आहेत. विश्वकर्मा प्रकाश जो वास्तुशास्त्राचा ग्रंथ आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये या 2 गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्या. ओके. वास्तुशांती ही कुठल्याही वास्तूचं काम सुरू करण्याआधी केली पाहिजे आणि गृहप्रवेश हा ते काम कम्प्लीट झाल्यानंतर केलं पाहिजे. अच्छा. ठीक आहे. हो. आता जेव्हा आपण फ्लॅट्स घेतोय हम्म. तेव्हा आपण वास्तुशांती करतो, बरोबर. जी तुमची फ्लॅट बनण्याच्या आधी केली पाहिजे. हा, करेक्ट. त्यामुळे ते बिल्डर जे असतात हो. किंवा जे कन्स्ट्रक्शन साईटचे जे ओनर असतात त्यांनी ती वास्तुशांती करणं केलेली. गरजेचं आहे. हम्म. ठीक आहे. हम्म. आणि जेव्हा तुम्ही घरात राहायला जाताय तेव्हा तुम्हाला फक्त गृहप्रवेश करणं अच्छा. गरजेचं आहे. ओके. वास्तुशांती पूर्ण जो विधी आहे तो करणं गरजेचं नाही. ओके. गृहप्रवेश इज ओके. ओके. बरं. बाकी तुमच्या श्रद्धेनुसार. करेक्ट करेक्ट. सो फारच छान आपला फ्लो आज मस्त झाला आणि Yes. नक्कीच आपल्या प्रेक्षकांच्या मनातले सगळे प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. तर जाता जाता काही आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगाल? राईट. एक टेकअवे मेसेज म्हणून तुम्ही काय सांगाल? तर वास्तुशास्त्र हा आपल्या भल्यासाठी आहे. वास्तुशास्त्र हे आपल्या कल्याणासाठी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेले. वास्तुशास्त्र एक सायंटिफिक स्टडी आहे. वास्तुशास्त्र एक प्रॅक्टिकल नॉलेज आहे. हे जर तुम्ही प्रॅक्टिकली करेक्ट वेने जर अप्लाय केलं तर हे तुमच्या भल्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या फॅमिलीच्या सुखसोयींसाठी परिपूर्ण ठरू शकतं. सो वास्तुशास्त्राचा विचार आपण सर्वांनी नक्की केला पाहिजे. वास्तुशास्त्र टाळू नका. वास्तुशास्त्राला कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा मानू नका. वास्तुशास्त्र एक खूप प्रॅक्टिकल नॉलेज आहे. प्रॅक्टिकली जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, एक चांगला कन्सल्टंट हायर करा. त्यांच्या थ्रू तुम्ही वास्तुशास्त्र शिका किंवा वास्तुशास्त्राचं कन्सल्टेशन घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आजचा एपिसोड खूप एंगेजिंग झाला आणि मस्त झाला. खूप छान छान नवीन माहितीसुद्धा कळली. जशी तुम्ही जी गोष्ट सांगितली ती सुद्धा खूप नवीन होती आमच्या सगळ्यांसाठी. आणि दिशांचं महत्त्वसुद्धा आज या एपिसोडमधून आपल्याला कळलं आहे. कुठे काय पाहिजे हे अगदी क्लॅरिटी आली आहे सगळ्यांसमोर. सो थँक्यू सो मच. आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढी छान इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर शेअर केली त्याबद्दल. तुम्हाला जर काही वास्तू रिलेटेड कन्सल्टन्सी हवी असेल तर नक्कीच सरांना कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचं सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे. त्यांचे इन्स्टाचे अकाउंटची लिंक, फेसबुकची लिंक, सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा.